लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा 7 जागांवर विजय झाला, पण 7 पैकी अर्ध्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत। ते योग्य वेळी शिंदेंची साथ सोडून ठाकरेंच्या गोटात सहभागी होतील असा दावा सूत्रांनी केलाय। या दाव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना आपल्या खासदारांना एकजूट ठेवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। उद्धव ठाकरे केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर अत्यंत गंभीर आहेत। महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे। त्यातच इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे घवघवीत यश संपादन केलं ते पाहून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची मनस्थिती डळमळीत झाली आहे। त्यामुळं गरज भासली तर उद्धव ठाकरे शिंदेंच्या खासदारांना आपल्या गोटात ओढून भाजप प्रणित एनडीएला जोरदार झटका देऊ शकतात। सूत्रांनी मंगळवारी शरद पवारांनी जदयू आणि तेदेपाशी संपर्क साधल्याचा दावा केला होता। पवारांनी हा दावा फेटाळला ही गोष्ट वेगळी। उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप प्रणित एनडीएला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालं, पण यावेळी भाजपनं अनेक राज्यात अत्यंत सुमार कामगिरी केली। यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे। महाराष्ट्रात राज्य पातळीवर स्थापन झालेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला लोकसभा निवडणुकीत अवघ्या 17 जागा मिळाल्या। त्यात भाजपला सर्वाधिक 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं। दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील 48 पैकी तब्बल 30 जागा मिळाल्या आहेत। सांगलीच्या 1 जागेवर विशाल पाटील हे काँग्रेसचे बंडखोर खासदार निवडून आले। तेही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। त्यामुळं मवियाचा राज्यातील आकडा 31 जागांवर पोहोचण्याची शक्यता आहे। याउलट देशभरात एनडीएला सर्वाधिक 293 जागा मिळाल्या, तर इंडियाला अवघ्या 234 जागांवर समाधान मानावं लागलं। पण त्यानंतरही इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी केंद्रात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा दावा केलाय। त्यामुळेच इंडिया आघाडीचे नेते इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान इंडिया आघाडीला बहुमताचा 272चा आकडा गाठणं फार अवघड असल्याचं दिसून येतं।